स्वानंदी, स्वानंदी. हाय. सुजित सर, तुम्ही? हो, ऍक्च्युली एक काम होतं. स्वानंदी, मी आत आलेलं चालणार आहे का तुला? सुजित सर, असं काय विचारताय? तुमचंच घर आहे, कधी येऊ शकता या. नाही तसं नाही. तर अशी मणी तुझ्या खोलीत आला होता, तुला ऑकवर्ड फील झालं होतं ना, सो माझ्यामुळे तसं काही नको वाटायला म्हणून मी बाबा विचारलं. सुजित सर, तुम्ही अवतीभवती असलात की सेफ वाटतं मला. आणि असले प्रश्न नका विचारत जाऊ. तुमचंच घर आहे, कधी येऊ शकता. प्लीज या आत या. स्वानंदी, ऍक्च्युली एक थोडा प्रॉब्लेम झालाय. कसला प्रॉब्लेम सुजित सर? स्वानंदी, तुझ्या ऍक्सिडेंट नंतर सगळ्या मशीन्सचं ऑडिट मी क्लोजली केलं. 2 मशीन्स फॉल्टी निघालेत, त्यामुळे मी त्यांना सर्व्हिसिंगला पाठवून दिलंय. आणि आपल्याला एक मोठी एक्सपोर्टची ऑर्डर डिलिव्हर करायची आहे. आणि ती जर वेळेत नाही केली ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि मशीन्स कमी असल्यामुळे मला कळत नाहीये की इतकी मोठी ऑर्डर डिलिव्हर कशी करायची. पण ती ऑर्डर पूर्ण होऊ शकते जर आपल्या स्टाफने दिवस रात्र मेहनत केली, एक्स्ट्रा शिफ्टमध्ये काम केलं, तर आपण ती ऑर्डर वेळेत देऊ शकतो. पण ह्या सगळ्यासाठी मला तुझी मदत लागेल स्वानंदी. तू जितकं छान पद्धतीने समजावून सांगू शकतेस ना, तितकं मला नाही जमत. सो तू प्लीज आपल्या स्टाफला हे सगळं समजावू शकशील? हे बघ, तुझ्या इतकं चांगलं समजावणं वगैरे मला नाही जमत स्वानंदी. आणि एकच रिक्वेस्ट, हे काम मी तुला सांगतोय हे प्लीज डॅडना नको सांगूयात, नाही तर ते चिडतील माझ्यावरच. सुजित सर, आधी तर तुम्ही प्लीज म्हणू नका. मी करेन तुम्हाला मदत. आणि त्या निमित्ताने का होईना, कमीत कमी मला तुम्हाला मदत करायचा चान्स तर मिळेल. काळजी नका करू, मी समजावेन सगळ्यांना. सो स्वीट ऑफ यू स्वानंदी. थँक्यू. सुजित सर, अहो थँक्यू काय देताय? उलट मी तुमचे आभार मानले पाहिजे. माझ्याकडनं तुम्हाला थँक्यू. स्वानंदी, कधी कधी आपल्या माणसांचे सुद्धा आभार मानायचे असतात. ते झालंच, तो तुमचा मोठेपणा, बाकी काही नाही. काका, मी डिस्टर्ब केलं का तुम्हाला? नाही नाही, जरा बोलायचं होतं मला. आहेत का 2 मिनिटं? हा बोल ना. काका, आय एम सॉरी मी तुम्हाला हा प्रश्न विचारतेय, पण मला सांगा ना, ती स्वानंदी या घरात अजून किती दिवस राहणार आहे? नाही म्हणजे तुमचा नक्की प्लॅन काय आहे? आपल्याला फक्त पेपर्सवर सिग्नेचर्स हव्यात ना. मग मी काय म्हणते, आपण ज्या सिग्नेचर्स घ्यायच्या आहेत त्या लवकरात लवकर घेऊयात. काहीच प्रॉब्लेम नाही ना त्यात. म्हणजे आपण त्या स्वानंदीला घराबाहेर काढू शकतो. तिला इतकं सहन करायची गरजच नाहीये. झालं तुझं. ह्या घरामध्ये कधी कोणी काय करायचं ह्याचे निर्णय मी घेत असतो. तू कधीपासून निर्णय घ्यायला लागलीस तनिषा? काका अरे बघ तनिषा, तुला जे काही सांगायचं होतं ते तू सांगितलंस, मी ऐकूनही घेतलं. ओके, त्या स्वानंदीचं जे काही करायचं आहे ते मी माझ्या पद्धतीनं आणि वेळेनुसार करणार आहे. तू अजिबात काळजी करू नकोस. सगळं काही विचारपूर्वक आणि योग्य वेळेला मी करणार आहे. आणि सुजितरावांचं म्हणशील ना तर त्यांचा स्वभाव जो आहे, त्यांच्या सवयी ज्या आहेत ना त्या खूप जुन्या आहेत. त्याच्यावर काही उपाय नाहीये. कसं असतं ना की माणसाचा स्वभाव हा काळानुसार, वेळेनुसार हा बदलत राहतो. आवडीनिवडी बदलतात, प्रायोरिटीज बदलतात. मी सुजितरावांना ओळखतो. माझंच रक्त त्याच्यामध्ये वाहत आहे. ह्या सगळ्याची तू लवकरात लवकर सवय करून घे, म्हणजे तुला त्रास होणार नाही. काय काका पण. आणि तनिषा, तू मला प्रश्न विचारण्याच्या पूर्वीच
मी तुझ्यावरती एक महत्वाची कामगिरी सोपवणार आहे. जमेल ना तुला? काका कसली कामगिरी? सांगतो, ऐक. आलं लक्षात? हो. मी जर आता स्वानंदीला भेटायला गेलो तर स्वानंदी पुन्हा गैरसमज करून घेतील, चिडचिड करतील. काय करू? मी एक काम करतो, मी उद्या भेटतो त्यांना. काय म्हणी सर, कुठं चाललात? अरे रे 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 रे, बिचारे मणी सर. नाही, आता आपल्या बायकोला आपल्या डोळ्यासमोर असं कोणीतरी दुसरं पळवून नेतंय, हे नाही ना बघवत. बरोबर आहे तुमचं, तुमचं काहीच चुकत नाही. पण एक सांगू का तुम्हाला मणी सर, हे जे काही होतंय ना, हे एकदम करेक्ट आहे, चांगलं आहे. हो, माझी लाडकी बहीण चूक सुधारते हो ती तिची. आता मागच्या यायला तिचं लग्न ठरलं होतं सुजित सरांसोबत, जेवढे पैसेवाले आहेत, श्रीमंत आहेत. आणि झालं कोणासोबत? तर तुमच्या सोबत, आश्रिता सोबत. हो मणी सर, माझी बहीण चूक सुधारते हो. मी तर तिला 100% सपोर्ट करणार, फुल सपोर्ट. त्या दोघांचं लग्न व्हायला मी काय पण करू शकते. एकदा का त्या दोघांचं लग्न झालं किंवा तुम्हाला माहितीये का, मी सुजित सरांची कोण होईन? ते साली. ती बोलतात ना, साली आधी घरवाली. झालंय ना तुझं इथलं काम, जा ना मग आता. बरं, ज्या कामासाठी बोलवलं होतं त्या कामाचे पैसे सुद्धा घेतलेत तू. जा आता तुझ्या गावाला. मणी सर, माझी बहीण इथे राहतीये, त्याचा काय त्रास होतो तुम्हाला? नाही, बघितलं ना ग, तू ऐकलं ना आता मला कशी वागणूक देतात. अगं मी काय तर माझ्या घराला आले होय. मी तर तुझी काळजी घ्यायला आले स्वानंदी. तुझा अपघात झाला म्हणून मी इथं आले. आता तुझा अपघात झालाय म्हणून तू कोणाच्या तरी दुसऱ्याच्या घरी राहायला जाणार. तुला तिथे त्रास होऊ नये, एकटा वाटू नये म्हणून मी तो आले ग तुझी काळजी घ्यायला स्वानंदी. तुझ्या रक्ताचं नात्याचं कोणीतरी असलं पाहिजे ना ग, म्हणून मी आले. बघितलं ना माझ्यावर कसे ओरडतात. मला माहितीये मणी सर, या घरातल्यांसाठी तुम्ही जवळचे आहात. आपण स्वानंदीसाठी मी आहे ना जवळची. ते सगळे तुम्हाला समजून घेतील. माझं काय स्वानंदी, अगं मणी सरांना आवडलेलं दिसत नाहीये मी इथं राहते ते. आता यांना नाही आवडत म्हणल्यावर साहेबांनाही नसेल आवडलं ना ग. नाही, मला नाही जमणार. मला नाही जमणार असं कोणावर ओझं बनून राहिला. मी माफ करा मला मणी सर, माफ करा.
माझ्याकडनं काही चुकलं असेल तर मला माफ करा, मी नाही राहणार इकडे. स्वानंदी, मी उद्याच्या पहिल्या गाडीने गावाला निघून जाणार. मला नाही राहायचं इकडे, मला नाही राहायचं. शांत हो मणी सर. सरपोतदार साहेबांनी मला इथे राहायला रिक्वेस्ट केली म्हणून मी इथे राहतीये, आणि मी इथे आहे म्हणून माझी ताईडी माझ्या सोबत राहतीये माझी काळजी घ्यायला. मला एक सांगा, तिने तुमचं काही वाईट केलंय का? तिने तुम्हाला त्रास दिलाय? काही बरं वाईट बोलली आहे ती तुम्हाला? नाही ना? मग ती इथे माझ्यासोबत राहते याचा त्रास का होतोय तुम्हाला? स्वानंदी तसं नाहीये या. तसं नाहीये तर कसं आहे मणी सर? हे बघा, आता माझ्याकडे एकच पर्याय आहे. मी एक काम करते, सरपोतदार साहेबांकडे जाते आणि त्यांनाच विचारते की माझी बहीण इथे माझ्यासोबत राहिली तर त्यांना काही प्रॉब्लेम आहे का. त्यांना जर प्रॉब्लेम असेल तर ती इथनं जाईल आणि तिच्यासोबत मी सुद्धा या घरातनं जाईल. तुम्हाला मध्ये पडायची गरज नाहीये. आम्हा बहिणींचा कोणाला त्रास नको व्हायला. चल ग ताई. स्वानंदी, काय करतेस स्वानंदी? घर सोडून जाण्याचा विचार करतेस याच्यामुळे? या मणीच्या बोलण्याचा इतका का विचार करतेस स्वानंदी? हे घर सरपोतदारांचं आहे आणि फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली मी सुजित सरपोतदार आहे. ओके, इथे कोणी राहिलं पाहिजे कोणी नाही राहिलं पाहिजे हे ठरवणारा हा कोण? आणि डॅडचा अजिबात विचार करू नकोस. डॅडना मी उत्तम ओळखतो. जोवर स्वानंदी पूर्ण बरी होत नाही तोवर ते स्वानंदीला आणि कार्तिकी तुला सुद्धा या घरातून बाहेर जाण्याची परमिशन देणार नाही. हे मणी, एकदाच सांगणार, ती गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवायची. हे घर आमचं आहे. कोणाचं? सरपोतदारांचं. या घराचे मालक आम्ही आहोत. कोण? सरपोतदार. मग इथं कोणी राहायचं कोणी नाही राहायचं, या घरात काय होणार काय नाही होणार हे ठरवणारा तू कोण? तुझा आणि आउट हाऊस मध्ये जाऊन राहा. जे आउट हाऊस माझ्या डॅडनीच तुला दिलंय तुझ्यावर उपकार म्हणून. स्वानंदी, कार्तिकी, आय एम रिअली व्हेरी सॉरी. आज हा मणी जे वागलाय ना त्यामुळे आम्हाला आमची मान खाली घालावी लागते. कार्तिकी, जोवर स्वानंदी बरी होत नाहीस तोवर तू इथून जायचं नाहीस, आणि हे तुला मी सांगतोय. स्वानंदी, कार्तिकी, तुम्ही ते बिंदास राहा आणि काही लागलं तर मला सांगा. स्वानंदी, खरं मला कळतंय तू आत्ता बहिणीबरोबर असणं जास्त महत्वाचं आहे, पण आपण आत्ता जे काम डिस्कस केलंय त्या कामाची डेडलाईन पाळणं गरजेची आहे. उशीर झाला तर प्रॉब्लेम होतील. सो आपण ते काम पूर्ण करायला जाऊयात. हो सुजित सर, मी अगदीच समजू शकते. तायडे, तू अजिबात टेन्शन घेऊ नको आणि घाबरू तर नकोच नको. मी आलेच. काय मणी सर, झालं का तुमचं समाधान? मणी सर,
तुम्ही स्वानंदीच्या नजरेतून एक पायरी काय अख्खी शिडीच खाली उतरलायत बघा. म्हणी सर, अहो माझी बहीण एवढ्या ऐशो आरामात राहतीये, बंगल्यात राहतीये, आणि मी तिथे खुराड्यात राहायचंय वय. अहो मी पण आता इथंच राहणार, खाणार, पिणार, झोपणार, फिरणार. अहो काय काय करायला. म्हणी सर, इथं मी आले तुमच्या मर्जीने, पण जाणार माझ्या मर्जीने. माझ्या नादी लागू नका, नाहीतर माझी बहीण आहे ना, चांगलाच बँड वाजवेल तुमचं. चला जाते आता मी, मस्त एसी लावून आराम करते. त्यांना जर प्रॉब्लेम असेल तर ती इथनं जाईल, आणि तिच्यासोबत मी सुद्धा या घरातनं जाईन. तुम्हाला मध्ये पडायची गरज नाहीये. हॅलो हॅलो मणी, अरे तुला ऐकू येतंय का? हॅलो हॅलो मणी. हॅलो, बोल ना आई. काय झालं तुझ्या आवाजाला? तुझी तब्येत बरी नाहीये का? मणी काय झालंय? नाही नाही, मी ठीक आहे, बोल ना. मणी खोटं बोलू नकोस हा. तुझा आवाज ऐकून मी सांगू शकते काहीतरी बिनसलंय. काय झालंय मणी? मणी हे बघ, स्वानंदी तिथे नाहीये, मी तिथे नाहीये. तू एकटा आहेस, पण एकाकी नाहीयेस. काय झालं सांगणार आहेस का मला? का मी येऊ आता तिथे? आई, मला ना हल्ली माझ्या नशिबाचं वाईट वाटतंय. याआधी असं कधी वाटलं नाही. सवयीचं होतं, काय योग्य अयोग्य या गोष्टींच्या कधी भानगडीतच पडलो नाही मी. लहानपणापासून या सरपोतदारांच्या घरात आश्रित म्हणून वाढलो. मला वाटायचं मी नशीब काढलंय, अनाथ असून या अशा घरात राहतोय. सरपोतदारांसारखा एक मोठा माणूस मला सांभाळतोय, आश्रय देतोय घरात. सुजित, शालिनी मॅडम काय माझा अपमान करायच्या. तेव्हा काही वाटायचं नाही मला. एका आश्रिताचा अपमान होऊ शकतो, नॉर्मल वाटायचं मला. आणि ते दोघेही माझ्यावर चिडचिड का नाही करणार? मी त्यांच्या घरात लादलो गेलो होतो त्यांच्यावर. आई, इतकंच काय, इतक्या वर्षांनंतर ज्या माणसाने मला सांभाळलं तोच माणूस माझा बाप आहे हे कळल्यावरही मी नशिबाला दोष नाही दिला. मला वाटलं की चांगलं या निमित्ताने मला माझी आई तरी मिळाली. तू भेटलीस आई मला. तू, स्वानंदी याच्यामुळे माझ्या आयुष्यात प्रेम आलं, आनंद आला. आपुलकी काय असते, आदर काय असतो हे कळलं. पण आई, मी थकलो आहे आता. मला नाही सहन होत आहे. स्वानंदीची मेमरी लॉस झाली आणि स्वानंदी आता माझ्या नजरेसमोरून दूर दूर होत चालले आहेत. मला नाही बघवत आहे. मला असं वाटतं ना माझं नशीबच खराब आहे. 30-31 वर्षानंतर माझ्या आयुष्यात जे सुख आलं होतं ते सुद्धा ते हिरावून घेत आहे. कम नशिबी मी. माझ्या नशिबात आनंद, सुख लिहिलेलंच नाही आई. मणी, सगळं नीट होईल रे. नको इतका विचार करू. हा, स्वानंदी, दिस इज सो स्ट्रेंज ना. म्हणजे आपण रात्रभर प्रोजेक्टचं काम करत होतो, पण आत्ताही आपल्याला कंटाळा नाही आलाय. वी आर फ्रेश.
सुजित सर, आपल्या आवडीचं काम करताना कधीच कंटाळा येत नाही आणि त्यात हा प्रोजेक्ट महत्वाचा आहे, त्यामुळे आपण खूप डेडिकेशननी काम केलंय म्हणून कंटाळा नाही आला. मे बी तसंच असेल. स्वानंदी, थँक्यू. सुजित सर, तुम्ही काय मला थँक्यू देताय? उलट मीच तुम्हाला थँक्यू देते. हाफ डे का होईना पण तुम्ही मला ऑफिसला घेऊन जायला तयार झालात. त्यासाठी तुम्ही साहेबांची पण परमिशन काढली, माझ्यावर विश्वास दाखवला, त्यासाठी खरंच थँक्यू. बापरे, खूपच थँक्यू होतं ना, खूपच फॉर्मल होतंय. चलो, लेट्स नॉट बी दिस मच फॉर्मल. ओके बरं, तुला ऑफिसला ड्रॉप करून मी सुरतला जाणार आहे. सुरतला? हो. अचानक? हा, अचानक म्हणजे अगं एक पार्टी आहे, महत्वाची पार्टी आहे. सो मी सणा जाऊन भेटणं मला जास्त महत्वाचं वाटतंय. अर्जुनचे बाबा आहेत का इथे? आई, अर्जुन. अर्जुन, कसं आहेस बाळा? मला जशी तुझी आठवण आली तशी तुलाही माझी आठवण येत होती ना. पण आई, तू अशी अचानक? फोनवर तुझ्याशी बोलल्यानंतर मला कळलं तुझी मनस्थिती ठीक नाहीये. अशा वेळी कोणतरी आपल्या जवळ असणं खूप गरजेचं असतं. मग मी अर्जुनला सांगितलं आपण बाबांना भेटायला जाऊया. पण तुला येताना कोणी बघितलं, म्हणजे स्वानंदीने बघितलं तर? शक्यच नाहीये, कारण मला माहिती आहे ना स्वानंदी सुजित बरोबर ऑफिसला गेली आहे. तुला कसं कळलं? इतके दिवस राहिलीये मी या घरात. घरातल्या सगळ्या काम करणाऱ्यांबरोबर चांगले संबंध ठेवलेत, प्रेमाने वागले, प्रेमाने बोलले की आपाप नाती जोडतात ना. मग ती नोकर का असे ना. वाय, कमाल आहे तू, हो की नाही? वा लेडी जेम्स बॉन्ड, कमाल आहे. नाही म्हणजे तू तुझ्या मुलाच्या काळजीपोटी त्याला इथे धावत मदत करायला आली आहेस, पण त्यात तूच अडकणार आहेस. कारण खरं तर तू तुझ्या मुलाची मदत करता करता माझी मदत करणार आहेस.